बागलांचा, सदैव जनतेसोबत। सटाणा शहरातील एका लॉजवर तालुक्यातील दऱ्हाणे येथील जनार्दन विजय महाले या 25 वर्षीय तरुणाने मागील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करत आत्महत्या केलेल्या तरुणाची मोबाईल ताब्यात घेतला होता। आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने स्वतःच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचे कारणीभूत ठरलेल्या सर्वांचे नाव रेकॉर्डिंग करून ठेवलेले होते। त्यानुसार पोलिसांनी प्राप्त परिस्थिती समजावून घेतली। त्यामध्ये सत्यता आढळल्यामुळे बागलाण तालुक्यातील आणि सटाणा शहरातील विनापरवाना सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्यासह युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या 12हून अधिक खासगी सावकारांवर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करत 8 जणांना अटक केली आहे। त्यांना सटाणा न्यायालयामध्ये हजर केलं असता 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे। या कारवाईमुळे सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात खासगी सावकारांचे धाबे दणाणले। दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी आविष्कार लॉज सटाणा या ठिकाणी एका मुलानं तरुण युवकानं गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती। त्या आत्महत्येच्या चौकशीच्या दरम्यान असे त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या ठिकाणी त्या मुलाचा एक मोबाईल मिळून आला होता। आत्महत्या केल्यानंतर आम्ही चौकशी करत असताना त्या मोबाईलमध्ये त्या मयत मुलानं त्याच्या स्वतःच्या आवाजामध्ये एक रेकॉर्डिंग केल्याचे आढळून आले। त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांना ज्या सावकारांनी पैशाच्या वरून त्याला त्रास दिला, त्याला मानसिक त्रास दिला, त्याला परेशान केलं, गेले 2 वर्ष हा प्रकार चालू होता, त्याच्या घरच्याला परेशान केलं, हे सगळं परेशान करण्याचं चालू असल्यामुळं तो मुलगा खूप असा पॅनिक झाला होता। आणि त्याला त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे श्री चेतन श्रावण ठाकरे राणा दराणे, गणेश श्रावण ठाकरे त्याचा भाऊ दराणे, गणेश ठाकरे श्रावण ठाकरेची आई आणि अरुण अशोक मांडवडे पिंपळदर, सविता मांडवडे पिंपळदर त्याची बहीण आहे ती, पांडुरंग पांडुबापू पवार पिंपळदर, देवाजी गवळी नवेगाव, किरण खैरनार सटाणा, पप्पू राजाराम पाकळे सटाणा, भैया राजाराम पाकळे भाऊभाऊ आहेत दोघे सटाणा, माळू पाकळे सटाणा, परशुराम पाकळे सटाणा असे दराणे पिंपळदर व सटाण्यातील लोकांनी एकूण 12 लोक आहेत। या 12 लोकांनी त्याला मरणासाठी प्रवृत्त केलं। त्याच्या आत्महत्येचे सर्वजण जबाबदार असल्याबाबत क्लिपमध्ये असून त्या आधारे आणि चौकशीवरून आम्ही काल सटाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत त्याचबरोबर सावकारी अधिनियम कलम 35 प्रमाणे सुद्धा यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। माझी सटाणा शहर व सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की यावरील जे 12-14 लोक आहेत त्यापैकी 8 लोकांना आम्ही अटक केलेले आहे। हे सर्वजण सावकार आहेत असल्याचे आढळून आलेले आहे आणि या सावकारांच्याकडून जे लोक पीडित आहेत, ज्या लोकांना तर मानसिक त्रास दिलेला आहे किंवा सावकारकीच्या पैशावरून वाद केलेला आहे, भांडण केलेले आहेत, त्या सर्व लोकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा। त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि या सावकारांना संपूर्ण धडा शिकवला जाईल। समाजातील वाईट प्रवृत्ती आहेत त्याचा नष्ट होणे गरजेचे आहे। होळीच्या निमित्तानं या दुष्ट प्रवृत्ती आपण नाश करूया। कृपया आपल्याशी या 12 लोकांनी त्याचबरोबर इतर काही सावकार लोक असतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे तर त्याबाबत आपण सटाणा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा। जय हिंद।